एसके टायर सीएट शॉपी। सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये। सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात। दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध। योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC। तेव्हा आजच भेट द्या एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ। संपर्क 8657 12 11 12। संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी खांजापूर येथे जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं ऊर्ध्व प्रवरा डावा कालवा अग्नेश्वर देवस्थान जलसेतू जवळील सुकेवाडी ते खांजापूर अग्नेश्वर मंदिर रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन संगमनेरचे कर्तव्यनिष्ठ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमासाठी महंत शिवदासजी महाराज, केशव जगताप, ॲडव्होकेट संग्राम जोंधळे, भाजपाचे सुधाकर गुंजाळ, निमोनचे सरपंच संदीप देशमुख, तुषार सातपुते, गोविंद शिंदे, पोपट सातपुते, दशरथ शिंदे, जलसंपदा विभागाचे अमोल कवडे, वलवे, बाळासाहेब शिरसाट, भारत शिंदे, रामदास दिघे, दत्ता दिघे, पोपट शिंदे, रवींद्र सातपुते, ज्ञानेश्वर कांदळकर, विकास शेटे आदींसह सरपंच, उपसरपंच पदाधिकारी हजर होते। दरम्यानच्या 180 मीटर रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी प्रथमतः आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अमोल भाऊ खताळ साहेब उपस्थित राहिले। त्यांचे सर्वप्रथम मी स्वागत करतो। कालव्याचा साखळी क्रमांक 19,972 मीटर या साखळी क्रमांकावर सदरचा रस्ता आहे। इथे नेहमीच हा खोलगड भाग असल्यामुळे पावसाचं पाणी येऊन चिखल होत असे, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांची याविषयी मागणी होती। या मागणीनुसार ह्या रस्त्याचा प्रस्ताव आपल्या प्रकल्पाचा पंचम सुप्रमा आत्ताच झाला, तर त्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आणि त्याला शासनातर्फे मान्यता देण्यात आली। आणि आज आपण सर्वजण खूपच नशीबवान समजायचं की आषाढी एकादशीच्या शुभदिनी आपल्या आमदार साहेबांच्या हस्ते सदर रस्त्याचे शुभारंभ होत आहे। या रस्त्याची निविदा किंमत ही 27,33,368 रुपये आहे। तसेच याचे ठेकेदार संकेत गीते म्हणून आहेत। आमदार साहेबांना मी सांगू इच्छितो की मी डेप्युटी इंजिनियर असताना माझी पहिल्यांदा नियुक्ती झाली त्यावेळेस हे काम माझ्याकडेच होतं आणि या परिसरातील लोकांची ख्याती आहे त्यावेळेस माझ्याकडं नेमाने रावसाहेब आणि अशोक पाटील म्हणून जेई होते, तर ते नेहमी सांगायचे की आम्ही डबा घेऊन यायचो, पण इथल्या मावशी आजी होत्या त्या तिथं या जलसेतूच्या वरच्या बाजूला वस्ती होती आणि या परिसरातील लोक त्यांच्या डब्याचं कधीच गरज पडली नाही। इथले लोक हक्काने त्यांना अगदी आग्रहपूर्वक जीव घालायचे। चहा पाणी दिवसभर असल्यानंतर 2-3 वेळा चहा पाणी, इतकी सहकार्याची भावना होती, त्यामुळे इतक्या चांगल्या स्वरूपाचं काम करण्याची संधी आमच्या विभागातील अभियंत्यांना मिळाली। पण माऊलींचं दर्शन मी इथंच झाले मला असं वाटते आणि 40 वर्षाच्या प्रतीक्षेत फार अवस्था अवघड आहे आपल्या गावातली। रस्ते नव्हते, आज हे प्रवारामाईचं पाणी वाहतंय, अगदी आपल्या समोर आहे, पाठ वाहतोय आणि आज तुम्ही आले वर निसर्ग चालू झालाय आणि या सर्वसामान्यांपर्यंत प्रवारामाईची इच्छा होती का तालुक्यामध्ये असे अनेक गावं आहे तर त्या गावांमध्ये माझं पाणी जायला पाहिजे, पण आणणारे नव्हते त्यावेळेस। त्या सेवेमध्ये आज पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपले अमोल हो आले आणि कामाची गती संगमनेरची फार वाढली। आता आपण काय केलं, आता फार अपेक्षा आपणही वाढू नका आणि अपेक्षा फार करू नका थोडं, कारण कसं आपण 40 वर्ष थांबायची तपश्चर्या केलेली, आता थोडं स्पीड कमी करा। आता यादी माझ्याकडे आली बरीचशी कामाची, पण थोडं आपण आणि स्वतःही आपण सगळ्यांनी काही कामामध्ये योगदान द्या, सगळ्यांनी लढत चला। विकासाच्या बाबतीत म्हटलं की आमचं गाव मागे राहायचं। आम्ही काही कामं घेऊन गेलो, खरं म्हणजे या लोकांनी मेहनतीनं पाईपलाईन आणून बागायत केली शेती आणि ते म्हणायचे तुमचं सुकेवाडी नाही ओलेवाडी आहे। अरे म्हटलं ओले हे लोकांनी आणलंय, कर्ज डोक्यावर घेऊन इथं ओलं केलंय, पिकवलंय, परंतु कामाच्या बाबतीत सतत मागं आहे। परंतु आम्ही देखील गणवी काव्याने 1990 पासून वसंतराव गुंजाळांपासून मतं मात्र 70% विरोधी पक्षालाच देतोय। आमच्या बरोबर फिरायला सुरुवातीला लोक नव्हतेच, आता तुम्ही आलात। खरं सांगतो 40 वर्षात
आमदारांनी जेवढ्या भेटी दिल्या नाहीत आमच्या गावाला सुकेवाडी खांजापूरला, तेवढ्या तुम्ही या अल्पावधीत दिल्यात. विशेष आहे, इथं गृहीत धरण्याची परंपरा होती आणि पुढाऱ्यांवर सोपवून द्यायचं, त्यांनी दहशत करायची आणि राजकारण करायचं, कामं करायची नाही. इथं जसं आमचं अग्नेश्वर देवस्थान आहे तसंच संपूर्ण परिसराचं गणपती मंदिर जे आहे त्याचा देखील विकास झाला पाहिजे. ते मंदिर काही कंपनी ताब्यात घेतलंय आणि आपली स्वतःची मक्तेदारी चालवतात. खरं म्हणजे खूप वाईट अवस्था आहे. आम्ही एकदा ग्रामसभेत ठराव पण आला की इथं ग्रामपंचायतचं त्याच्यावर कंट्रोल आलं पाहिजे आणि त्याचा विस्तार झाला पाहिजे. अनेक लोक नवस करतात, परंतु इथं त्याची निधी जो दानपेटी देखील घरी त्याचं मोजणी होते. इतकी वाईट अवस्था आहे. खांजापूर गावामध्ये आपल्या सरपंचाची जयवीरूची जोडी आहे पहिली. ते बोलत नाही पण कामासाठी कायम प्रत्येक ठिकाणी असतात. तुमच्याकडे असेल, नामदार साहेबांकडे, विखे पाटील साहेबांकडे असेल, ते कंटिन्यू कामाचं फॉलोअप घेत असतात. ते दोघं बिचारे कंटिन्यू. फक्त एवढं आहे की ते प्रेझेंटेशन त्यांचं थोडंसं चुकतं. प्रेझेंटेशन नाही येत, आता स्वाभाविक आहे, पण त्यांचं काम जे कौतुक करण्यायोग्य आहे. कारण की खांजापूरचे सरपंच जे काम करतात ना, मी सांगतो ते कौतुक करण्यायोग्यच आहे. माझं तुम्हाला एक विनंती का सुकेवाडी खांजापूरवरलं प्रेम असंच असू द्या आणि हा विकासाचा निधीचा जो पाऊस आहे हा पाऊस असाच चालू राहू द्या आणि आमचं सुकेवाडी आणि गाव तुम्हाला निश्चितच भविष्यात जी कोणती तुम्ही आमच्या खात्यावर धोरा द्याल ती धोरा आम्ही पेलवल्याशिवाय राहणार नाही. अमोल भाऊ, सुकेवाडी खांजापूर हा जो परिसर आपल्याला माहित असेल, हा पूर्वी विडी कामगारांचा भाग आणि विडी कामगार म्हणजे कष्टोळ भाग. आजही काही पिढी शिल्लक आहे. खूप कष्टातून या लोकांनी चांगले दिवस पुढे आणले आणि पुरोगामी विचार कायम ठेवला. भास्करराव दुर्वेदांना देखील या गावामध्ये त्याची खूप म्हणजे छबी होती, पण त्या छबीला प्रस्थापित तालुक्याच्या प्रस्थापितांनी बाजूला ठेवलं, जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं. हा कारखाना उभा करण्यात छोट्या भास्करराव दुर्वेदांचा या सुकेवाडी खांजापूर गावाचा खूप मोठा सहभाग होता. पण हे पायाखालचे दगडच राहून गेले आणि या लोकांना कधीच पुढे आणलं गेलं नाही. कारण या गावातला पगडा कोणत्या लोकांचा होता हे आपल्याला माहिती आहे. आता नेते ते बऱ्यापैकी झोपलेले आहेत, नवीन कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी वाव राहील आणि आपण या नवीन विचाराला, शिवसेनेला आपण सर्वांनी साथ द्यावी. महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणावर आपल्याला करायचा आहे. गोरगरिबांसाठी प्रामुख्यानं कामं करायची आहेत. गावागावात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत. त्या समस्या सोडून विकासाची कामं करायची आहेत. अशीच विकास कामांची गती आपल्याला वाढवायची आहे, असं लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय. हे गाव यापूर्वी विरोधात काम केलं म्हणून विकासापासून काही वंचित राहिलं. सरांनी सांगितलं पाईपलाईन स्वकर्तृत्वाने केल्या, परंतु दाखवल्या असं गेलं का आमच्यामुळे गाव सुजलाम सुफलाम झालं. प्रत्येक गाव जे ते गाव त्या गावच्या लोकांमुळं, ती करत असलेल्या मेहनतीमुळं पुढे येत असतं. परंतु दुर्दैवाने मागील काही वर्ष काही जणांना सत्तेची नशा डोक्यामध्ये गेली होती. गावागावामध्ये बगलबच्चे निर्माण करून गोरगरिबाचं शोषण करण्याचा कार्यक्रम सुरू होता. परंतु आपल्या सर्वांचे नेते, जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मागील 3-3.5 वर्षापूर्वी जेव्हा साहेब महसूल मंत्री होते त्यावेळेस खरं संगमनेर तालुक्यामध्ये एक परिवर्तनाची आशा लोकांना दिसली आणि या परिवर्तनामध्ये तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. तुम्ही सगळे तन मन धनाने उपस्थित राहिले. विचार नाही केला कुणी माझं पाणी बंद करेल, माझ्या डिप्या बंद करेल, सगळे उभे राहिले. त्यामुळे आज तुमच्यासाठी सुद्धा एक चांगला दिवस आला आणि त्या माध्यमातून मला सुद्धा आपल्या तालुक्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. मागील 6 महिन्यापासून सर बरोबर आहे, मी प्रत्येक गावामध्ये 5-5, 10-10, 15, 20 वेळेस पोहोचलोय. प्रत्येक कार्यक्रमाला जाण्याचा माझा प्रयत्न असतो. बघितलं, मीटिंग बी घेतोय, अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतोय, गावच्या कार्यक्रमांना जातोय, लग्नाला जातोय, सुखदुःखामध्ये जातोय, सगळीकडे जातोय. थोडी कसरत होती, परंतु एवढं काही असं वेगळं नसतं का पण आपल्याला वेळ नाही. यापूर्वी जसं दाखवण्याचा प्रयत्न झाला
आज विखे पाटलांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आपण तुमच्या आग्नेश्वर मंदिराला सुद्धा कवर्ग विखे पाटलांनीच दिलाय. काही सांगत असतील तुम्हाला तर त्यांचा राजकीय अभ्यास कमी आहे. कारण मंत्री महोदय शालिनीताई यांनी वेळोवेळी आपल्या खांजापूरला असेल या भागाला मदत केली, निधी दिला. बरेच जण तुमच्या येत असतात तिथं, गपचिप येत्या, पत्र देत्या, साहेबांकडून काम करून घेत्या आणि इकडे येऊन सांगत्या ते आम्हीच केलं. आता काळजी करू नका. या मंदिराला सुद्धा कवर्ग देवस्थानचा 9 लाख रुपये मला वाटतं आत्ताच आपण दिलेला आहे. 9 लाख रुपये विखे पाटलांच्या माध्यमातून आपण इथे दिले. त्यामुळे सर कवर्ग मध्ये देवस्थान आलंय. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जी तुमची सभा मंडपाचा आहे कवर्गातून जो काही निधी असतो तो आपण त्याची संख्या वाढून रक्कम वाढून घेऊ आणि एक सभा मंडपाचं सुद्धा इथं भविष्यामध्ये चांगलं नियोजन करू. श्रावण महिन्यामध्ये इथं हजारो लाखोनी भाविक वर्ग येत असतो. तीच गरज ओळखून ज्यावेळेस तुमच्या ग्रामस्थांनी मागणी केली होती मंत्री महोदयांकडे माझ्याकडे, साहेब आम्हाला इथे येताना या तुमच्या तिथं पावसाळ्याचा कालावधी असतो, श्रावण महिन्यामध्ये चिखलातून यावं लागतं, बऱ्याच वेळेस 2 व्हीलर गाड्या स्लिप होत्या, तिथं पायी पायी चालताना अडचण होती. तत्काळ मंत्री महोदयांनी 27 लाख रुपये या कामासाठी मंजूर केले. आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून नेहमी प्रयत्न असतो गोरगरिबाच्या तळागाळातील समस्या समजून घेऊन पुढे जाण्यात. आज आपले सुद्धा सर्व सहकारी महायुतीचे आपले पदाधिकारी असतील, सहकारी असतील, सगळे आज गावागावातील अडचणी समजून घेत आहे. ते आमच्यापर्यंत सांगितल्यानंतर आम्ही मार्ग काढतोय. असं नाही करत आहे मग आता आले लोक आलेच पाहिजे, याची चिठ्ठी घेऊन आली पाहिजे, त्याची चिठ्ठी घेऊन आली पाहिजे. चिठ्ठ्यांची संस्कृती सर्व आपल्याकडे राहिली नाही. तालुक्यातूनच हाताबार करून टाकले आपण. त्यामुळं गावचा विकास करताना सुद्धा गाव जर एक साईड आमच्या पाठीशी उभं राहतंय, या तालुक्याला महायुतीचा आमदार नसताना सुद्धा तुम्ही गावकऱ्यांनी मतदान दिलंय, भरभरून प्रेम दिलं. तुम्ही दिलेल्या प्रेमातून निश्चित त्याची आम्ही जाण ठेवून येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये गावाचे जे काही प्रश्न असतील विकासाबरोबर तुमच्या बरोबर राहण्याची भूमिका ही विखे पाटील साहेबांची आमची राहणार आहे. राजकारण करणाऱ्यांना करून द्या. आता आपल्याला फक्त विकास करायचा आहे. गावागावात कोणीतरी सांगितलं गावागावात फ्लेक्स लावून राहिले. आता फ्लेक्स लावून काय होणार आहे? जेव्हा लोकांच्या दारात जायला पाहिजे होतं, लोकांच्या अडचणी समजून घ्यायला पाहिजे होतं, लोकांचे प्रश्न समजून घ्यायला पाहिजे होते, त्यावेळेस तुम्ही ते समजून घेतले नाही. त्यावेळेस तुमच्या बगरबाच्यांनी दादागिरी करून प्रत्येकाला दाबायचा प्रयत्न केला. याचा रस्ता अडवून त्याची जिरव. आपल्याला या तालुक्यामध्ये फक्त पाणी जिरवायचंय, माणसं नाही जिरवायची. माणसं ज्यांनी जिरवले ते घरी बसले. पाणी जिरवायचं, पाण्याचा प्रश्न सरांनी सांगितलं. प्रवरामाईची इच्छा होती मला या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचायची आणि आपलं महायुतीचंच सरकार होतं 95 मध्ये. त्यावेळेस सुद्धा जर निळवंडे धरणाला कोणी निधी दिला असेल तर आपल्याच कार्यकाळात झाला. मधल्या कालावधीमध्ये या तालुक्याला ती संधी भेटली पाटबंधारे राज्यमंत्रीपदाच्या माध्यमातून. परंतु ज्यावेळेस त्याची माहिती घेतोय धक्कादायक माहिती मिळाली. 2005चं समन्वय पाणी वाटपाचं पाप सुद्धा यांचंच आहे. हायकोर्टामध्ये एक ऍफिडेव्हिट देण्यात आलंय जायकवाड्यांच्या खाली कुठलं धरण बांधायचं नाही. हे सुद्धा पाप कोणाचं आहे? फक्त मताच्या लाचारीसाठी या तालुक्यातील मायबाप जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम यांनी केलं. निवडणूक आल्यावर दादागिरी दहशत करून आतापर्यंत जिंकत होते. परंतु जेव्हापासून केंद्रामध्ये मोदी साहेब आणि राज्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मागील 2.5-3 वर्ष ज्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं, कामगार असेल, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून ज्यांना आज महाराष्ट्राने देशामध्ये ओळखलं जातं ते एकनाथराव शिंदे साहेब असतील, आता ते अजितदादा पवार असेल आणि आपल्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब. प्रत्येक गोष्टीमध्ये या तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये हे 4ही नेते आज सामील असतात, काळजी घेत असतात. मागच्या आठवड्यामध्ये आता अधिवेशन चालू आहे. फडणवीस साहेबांनी विचारलं काय चाललंय संगमनेरमध्ये. म्हणलं साहेब एकदम तुमच्या आशीर्वादात जोरात चालू आहे. अजून फक्त थोडा निधी द्या. पुढचे जोपर्यंत ही मायबाप जनता ठाम आहे
तोपर्यंत इथं परत कोणाचा मामा नाही, भाचा नाही आणि बहीण नाही. आज सुद्धा खूप प्रयत्न करताय कार्यकर्त्यांना. या माध्यमातून मी सांगल, आता भीती राहिली नाही. दहशत उडवली आपण, दहशत ठेवली नाही तालुक्यामध्ये. पण तरी जर काही प्रकार होत असेल कुठं तर मला एक मेसेज टाका, त्यांचा बंदोबस्त करायचं काम विखे पाटील आणि मी करेन. घाबरू नका, विकासासाठी पुढे या, गावचा विकास करा. प्रत्येक गावातल्या घराघरापर्यंत पोहोचा, तळागाळापर्यंत पोहोचा. त्यांना विचारा, रेशन कार्डची अडचण असेल, धान्य भेटत नसेल, दाखल्यांची अडचण असेल, काही अडचण असून त्या दवाखान्याची अडचण असेल, त्या सुद्धा आपण आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून मार्गी लावणार आहे. त्यामुळं गावात फ्लेक्स लावून द्या, गावामध्ये मिरवणुका काढून द्या, काही करून द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकला त्यांच्यासाठी पुढे या. या आज होत असलेल्या या कामाच्या भूमिपूजनामुळं साहेबांनी सांगितलं, मला वेळ नाही येऊन दिली कवडे साहेबांनी सुद्धा, ठेकेदार काम चांगलं करेल, गुणवत्तापूर्ण काम करेल. कारण आता थोडी तालुक्याला नादी करण्याची सवय होती. कामाचा दर्जा चांगलाच झाला पाहिजे. त्रास देणारे आमच्यातलं तर कुणी नसेल महायुतीचे, पण जर कुणी प्रयत्न केला तर त्यांचा बंदोबस्त हे गावकरीच करतील. त्यामुळे ज्या ज्या मागण्या तुम्ही सांगितल्यात सकारात्मकपणे पुढे जाऊया. जोंधळे साहेबांनी सांगितलं, थोडं लिमिटेशन आले, काम करायला नाही आले, निधीला आहे, परंतु तरी पालकमंत्री आपल्या पाठीशी ठाम असल्यामुळं ती गरज पडत नाही. साहेबांशी बोलून जलसंपदा विभागाकडून सुद्धा मंदिराच्या विकासासाठी काही निधी साहेब मागे बोलले होते. तर पुन्हा त्यांच्याशी आठवड्यात चर्चा करून आपल्याला कशा पद्धतीने वाढीव मदत करता येईल आणि या भागातील ज्या पद्धतीने अग्नेश्वरला श्रावणात गर्दी राहते, परंतु ज्यावेळेस आपला धबधबा सुरू होतो त्यावेळेस पर्यटक सुद्धा येतात विठ्ठलगडा. त्यामुळं तिथं सुद्धा आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून काही करता आलं तर त्याबाबत सुद्धा सकारात्मक राहूया. तुम्ही सगळे गावकरी ग्रामस्थ निवडणुकीच्या वेळेस माझ्याबरोबर होते. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आता केंद्रात हे, राज्यात हे, संगमनेरात हे, त्यामुळे प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आता आपले माणसं आपल्याकडे आहेच ग्रामपंचायत, परंतु पुढील वेळेला आजूबाजूच्या गावच्या ग्रामपंचायती सुद्धा आपल्याकडे आल्या पाहिजे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये 6 महिन्यामध्ये जर आपण एवढे कामं करतोय तर तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला महायुतीचा भगवा झेंडा फडकवा, महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम उभे राहा. तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये, सुखदुःखामध्ये 24 तास आम्ही उपलब्ध राहू हा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो. अग्नेश्वर मंदिराकडे येणाऱ्या 180 मीटरच्या रस्त्याचं आज भूमिपूजन झालंय आणि लवकरच भाविकांना त्याचा उपयोग होणार आहे. या कार्यक्रमासाठी खांजापूर सुकेवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. गेली 60 वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल. या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सूटकेस बॅग पर्यंत सर्व काही एकाच छताखाली. लेडीज पर्स, ऑफिस बॅग, स्कूल बॅग, सॅक, प्रवासी बॅग, ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध. नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर 75% पर्यंत भरघोस डिस्काउंट. वैशाली बॅग मॉल, अभंग पेट्रोल पंपासमोर, सुरभी आईस्क्रीमच्या वर, अकोले रोड, संगमनेर. प्रोप्रायटर दीपाली रासने, 9750 1559 59.